पहिला चेंडू ती लागला असतो कोण पाहते कव्हर चेंडू घेऊन चेंडूला लॉफ केलं आणि या चेंडूवरती 2 धावांची कमाई केली जाते. 2 धावांनी इथे वैयक्तिक धावसंख्येचं खातं आणि त्याचबरोबर संघांच्या धावाचं खातं उघडलं ते म्हणजे फलंदाज साईनी. मागील सामन्यातील सामन्याचा मानकरी साई ठरला होता. एक चांगली फलंदाजी 9 चेंडूमध्ये 30 धावांची आकर्षक खेळी त्यांनी साकारली होती आपल्या संघासाठी आणि विजयामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली होती. यावेळेसचा चेंडू स्विंग अँड फलंदाज इथे बीट होतोय. आडोबॅटी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आणि पण ते सांगतात चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला कारण टप्पा पडलेला चेंडू पुन्हा वळसा घेतला आणि फलंदाज या चेंडूवरती कोणतीही धाव घेऊ शकत नाहीये. 2 चेंडू झालेले आहेत धावफलकावरती 2 ही धावसंख्या आपण पाहतोय. निमिषा येणारा पुढचा चेंडू या चेंडूवरती खेळलेला कटचा प्रतिम स्ट्रोक चेंडू जातोय सीमाच्या बाहेर येतोय चौकार डीजे. दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी आलेले आहेत. धन्यवाद. चांगला चेंडू पुन्हा एकदा प्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. निमिषी एक असा गोलंदाज ज्याने आपल्या पहिल्या षटकात भल्या भल्या फलंदाजांना आपण पाहिलं तर धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्याच्या गोलंदाज असा गोलंदाज निमिष आपण पाहतोय. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळतो. एक चौकार नक्कीच आलाय. धावफलकावरती 6 धावसंख्या लागलेली आहे. यावेळेसचा चेंडू चेंडूला भिरकावलाय. कावकॉर्नच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर बेगेट षटकार. ते धावसंख्या झालेली आहे एकूण 12 धावा. धावसंख्या डबल डिजिट म्हणजे दुहेरी अंकावर गेलेली आपण पाहतोय. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आपण पाहू. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक बॅक टू बॅक 6 सेकंड इन रो सलग दुसरा षटकार डीजे. पहिले षटक संपताना आपण पाहतोय 4 मिनिटाचा अवधी लागले. याकडे लक्ष द्या. पुढील षटक गोलंदाजी करण्या संघाला 6 मिनिटांमध्ये पूर्ण करायचंय. चला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचंय आणि चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल शुभा आशिवरे विरुद्ध BCC आगरसुरे. दोन्ही संघ आपण पाहतो इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी सूचना असेल की चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय साहिल. एक असा गोलंदाज एकाच टप्प्यावरती चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे असा एक भेदक गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. पाहूया कशा प्रकारे साहिल आपलं षटक इथे हाताळतोय. 3 षटकाचा सामना आणि पहिल्या षटकात आपण पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहते जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे होणार नाहीये. चांगला चेंडू हाताला जातोय. पहिल्या चेंडूवरती गती विशेष नसली तरी अचूक टप्प्यावरती चेंडू टाकत
या षटकाची सुरुवात साहिल इथे करतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी आता साहिल सज्ज झालाय. या षटकात साहिल समोर आव्हान आहे ते म्हणजे धावा रोखण्याचं. यावेळी चेंडूला भिरकावलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, फेकही अचूक आहे. आदित्यला पण तिथे पाहतोय, आदित्य सुरेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने इथे आपण पाहतोय पहिले 2 चेंडू हाताले जात आहेत. फलंदाजाला विशेष सूट दिली जात नाहीये, ती मोकळी दिली जात नाही. हात मोकळी करण्याची संधी पहिल्या 2 चेंडूवरती दिलेली नाहीये गोलंदाज साहिलने. यावेळेस चेंडूवरती हळुवारपणे बोट फिरवली, मात्र स्विचचा स्ट्रोक, चेंडू जाईल वन बाउन्स ओ ध्रुव सीमाच्या बाहेर येतोय, चौकार. या चौकारने आपण पाहतोय धावांची गती काहीशी वाढलेली आहे. या चौकारने धावसंख्या झालेली आहे 24 धावा. 3 चेंडू अजूनही येणं बाकी या षटकातील. आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ झाला आणि 9 चेंडूमध्ये 24 धावा आल्यात आणि अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. कारण 3 षटकांचा सामना पाहूया या उर्वरित 9 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जात आहेत. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला व्यवस्थित दिशा दाखवलेली आहे, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर येतोय. टीम दर्जेदार फटका, षटकार. या षटकाराने आपण पाहिलं धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 30 धावा, 30 रन्स. इथे मात्र प्रत्येक गोलंदाजी आक्रमण केले जात आहे. यावेळेस चेंडू स्लोअर वन चेंडू होता, चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला जातोय. आपण पाहिलं बिहाइंड द विकेट लेग स्लिपला आपण पाहतोय अक्षय उभा आहे, त्याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. 5 चेंडू झालेले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावले, अजून एक मोठा फटका, ह्यूज हिट, षटकार. हवा बघा, नाणेफेकीचा कौल संस्कृतीला वाडगाव संघाच्या बाजूने लागला नाही, मात्र फलंदाजी करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्या संधीचं ते सोनं करतायत. पहिल्या षटकात 18 धावा, या षटकातही 18 धावा आल्यात. त्यामुळे 2 षटका अखेरीस आपण पाहतोय तब्बल 36 धावा, बिनगडीबाद 36 धावा ही धावसंख्या आपण पाहतोय. आत्तापर्यंत आपण पाहिलं या स्पर्धेमधील सर्वोच्च भागीदारी आपण पाहिली तर सलवरांची भागीदारी काल पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिली ती म्हणजेच दादरेश्वर जांभूपडा या संघाकडून 67 धावांची एक नाबाद भागीदारी आपण पाहिलीत. दोन्ही फलंदाज दोन्ही सलामीवीर नाबाद राहिलेले आपण पाहिलेत. चला 2 षटकं झालेत, चला लगेच आपण नियुक्त करायचंय. बघा वेळेत आपण दुसरं षटक संपूर्ण केलेलं आहे, अन्यथा आपल्याला एक अतिरिक्त खेळ 30 या सेकंडच्या आतमध्ये घ्यावा लागला असता. अक्षय गोलंदाजीसाठी पहिला चेंडू अक्षयचा. इथे थोडंसं हाफ हँडेड अपील, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न यष्टांना करायचा होता, मात्र आपण पाहिलं तर त्या जोशामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक संकेतने मात्र थेट यष्टिरक्षकाच्या पायावरती चेंडू आदळलाय.
मात्र क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडतात मित्रांनो, कारण आपण ज्या पद्धतीत खेळत असतो आपल्या माइंडमध्ये एकच गोष्ट सुरू असते की म्हणजे आपल्याला प्रतिस्पर्धी संघाविषयी चांगली कामगिरी करायची आहे. ज्या पद्धतीने या षटकाची सुरुवात झाली, चांगला चेंडू आलेला आहे. पहिला चेंडू नक्कीच अप्रतिम दर्जाचा टाकला जातोय, तो म्हणजेच गोलंदाज अक्षयकडून. अक्षय पुन्हा एकदा सज्ज झाला आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. आपल्या नेहमीच्या शैलीत राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, स्ट्राईकवरती समोर आपण पाहतोय फलंदाज प्रेम. इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू इथे टाकला जातोय. मित्रांनो, मी आधीच सांगितलं होतं की रिव्ह्यू ऑप्शन केवळ पंचांसाठी आहे. आपण ज्यावेळेस शफल होता त्यानंतर गोलंदाजाला थोडीशी कक्षाही वाढली जाते, याच गोष्टीकडे देखील लक्ष द्या. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चांगला क्षेत्ररक्षण निमित्त होत आहे आणि फेकही वेगाने अचूक केली जाते. त्यामुळे इथे आपण पाहिलं एकच धाव मिळेल. या षटकात आत्तापर्यंत प्रभावी मला म्हणावं लागेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2च धावा दिल्यात आणि पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत ते षटक कंजूस ठरणार का? हे षटक कंजूस आलं तर नक्कीच संधी उपलब्ध होईल अमरदीप कुळगाव संघाला, कारण पहिल्या 2 षटकात चांगल्या धावा आल्यात. इथे मात्र दोन्ही फलंदाजांना धावा जमवू देत नाहीये. एक अनुभवी गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि जर अमरदीप कुळगाव संघाच्या यशाच्या मागचं जर गणित आपण पाहिलं, त्याच्या मागचं प्रमुख सूत्र आपण पाहिलं तर ते म्हणजे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय. यावेळेस साईने चेंडूला भिरकावलाय आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी. फुल टॉस चेंडू होता, मात्र या चेंडूला मोठ्या फटक्यात रूपांतरित करता येत नाही. थोडंसं फंबल होत आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. या षटकाराने आपण पाहतोय षटकांत आल्या 2 धावांनी एकूण धावसंख्या झालेली आहे 46 धावा, 46 रन्स. आता मात्र पुन्हा एकदा धावांची गती वाढलेली आपण पाहतोय. 5 चेंडू झालेले आहेत. या इनिंगमधील येणारा अंतिम चेंडू असेल, त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण इथे उपस्थित व्हायचं टॉस करण्यासाठी. बीसीसी आगर सूर्य संघाचा कर्णधार आणि शुभा शिवरे संघाचा कर्णधार. या चेंडूवरती किती धावा मिळतील? 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात फलंदाज प्रेम रनआउटच्या स्वरूपात बाद. धावसंख्या झालेली आहे 47 धावा. याचा अर्थ प्रेम रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. 47 धावा झाल्या. तुझ्यासाठी अमरदीप कुळगाव संघासमोर आव्हान आहे 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 48 धावांचं. चला टॉससाठी या पुढील सामना बीसीसी आगर सूर्य विरुद्ध शुभा हा शिवरे. आपण पाहतोय केतन पाटील कर्णधार इथे उपस्थित होतोय. आमचे साथी समालोचक, आमचे परम मित्र इम्रान बुखारी भाईजान असते तर नक्कीच म्हटले असते सबसे कातिल केतन पाटील. नक्कीच त्यांचे फेवरेट खेळाडू आहेत इथे उपस्थित होत आहेत कर्णधारच्या भूमिकेत. वेलकम केतन. तर बीसीसी आगर सूर्य संघाकडून आपण पाहतोय कर्णधारच्या भूमिकेत आपल्याला आशिष मात्रे पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. जितेंद्र पेठारे आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूला लागतोय. सामना 3 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीतील लढत आहे. नाणेफेकीचा कौल लागलाय बीसीसी आगर सूर्य संघाच्या बाजूने. 3 षटकांचा सामना असेल. या सामन्यात काय बिघडतंय काय घडतंय हे आपण पाहूया. सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. लक्ष असू द्या गोलंदाजी करण्या संघाने आपल्यासाठी देखील टायमर सेट आहे. आपल्याला पहिली 2 षटकं ही 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत.
यापुढील समालोचनाचा भार मी देतोय ते म्हणजे आमचे साथी समालोचक सुयश भुरे यांच्याकडे. ओव्हर टू सुयश. 18 बॉल जिंकण्यासाठी 48 धावसंख्येची गरज आहे. इथे बॅटिंग करत असताना आता अमरदीप कोळगाव या संघाला 48 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का? तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ कोणता असेल? सुपर 4 मध्ये आतापर्यंत 2 संघ दाखल झालेत पहिल्या दिवसामध्ये. जय हनुमान थळेपाडा हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. आजच्या दिवसामध्ये गावदेवी झिराड हा संघ आपण पाहतोय सुपर 4 मध्ये दाखल झालाय. तर या मॅच मधून आणि या लॉट मधून कोणता असा संघ असेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल? 2 संघ पोचलेत बक्षिसाच्या दिशेने आणि आता आणखीन एक संघ आपल्याला पाहायला भेटेल. उद्याच्या दिवसामध्ये एक संघ क्वालिफाय होईल. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मॅडी याला मात्र आमंत्रित केलं जाते. मंदार याच्या खांद्यावरती षटक क्रमांक पहिलं सोपवलंय संस्कृत 11 वाडगाव. संस्कृत 11 वाडगाव विपक्ष आपण पाहतोय अमरदीप कोळगाव. या 2 संघांमध्ये चालू असलेली लढत आहे. 48 धावसंख्येची गरज आहे आणि 48 धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती ऋतुज आणि नॉन स्ट्राईक एंडवरती कुणाल ही सलामीची जोडी इथे मात्र मैदानावरती दाखल झाली आहे. पहिला बॉल या षटकातील. पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी विकेट कीपरकडे चाललाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी इथे मंदार यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती पडलाय आणि टाकावा लागला योग्य टप्प्यावरती. अगदी जर खराब बॉल इथे मात्र हाताळला असता तर ऋतुज तयारच होता मोठा फटका खेळण्यासाठी. त्यामुळे इथे हा बॉल डॉट चाललाय. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न टो एंडवरती बॉल लागलाय आणि त्यानंतर हा बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चार आल्यात आणि चौकाराच्या सहाय्याने आता इथे अकाउंट ओपन केलं. फटका फसला होता कारण आपण जर पाहिलं तर बॉटम हँडला इथे मात्र हा चेंडू स्पर्श झाला होता. किंबहुना आपण जर पाहिलं तर बॉटमला चेंडू टो एंडला चेंडू लागला होता आणि त्यानंतर चेंडू हवेत होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्यामुळे चौकार आला. यावेळचा अगदी टिपिकल ऋतुज षटकार इथे मात्र पाहायला मिळाला. चेंडू सरळ चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर. आणखीन आपण जर पाहिलं तर मोठा फटका आलाय. नो लुक शॉट साठी या खेळाडूला ओळखलं जाते आणि तो नो लुक शॉट इथे मात्र पाहायला मिळाला. मारत असताना ऋतुज याच्या वाटमधून हा षटकार आला. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात 48 चा पाठलाग करत असताना. यावेळचा आणखीन एक बॉल चाललाय सरळ डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरतून आउट ऑफ दी पार्क. षटकार. केल्या आणि धावसंख्या 16च्या घरात पोहोचली. 2 षटकार 1 चौकार. पहिला बॉल डॉट त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा षटकार त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. आतापर्यंत 4 बॉल मागे 16 धावा आल्यात. 48 चा पाठलाग करत असताना या धावसंख्येला इथे मात्र पुढे नेलंय. षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आडव्या बॅटनं ऋतुजच्या बॅटमधून आणखीन एक. 4-6-6-4 धावसंख्या 20.
धावा धाव फलकावरती. इथे मात्र आपण जर पाहिलं तर अगदी गोलंदाजाला मात्र थोडंसं महागडे ठरवलंय. 2 षटकार आलेत, 2 चौकार आलेत, 1 बॉल डॉट आलाय. 5 चेंडूंचा खेळ संपला. जर्सी क्रमांक 17 मॅडी याला मात्र इकडे थोडंसं महागडे ठरवलंय. शेवटचा बॉल आहे ना तो योग्य टप्प्यावरती टाकणं गरजेचं आहे. तो जर टप्प्यावरती पडला नाही तर कार्यक्रम करण्यासाठी बॅटर ऋतुज आहेच तैनात. आणि इथे मात्र इनसाइड आउट. पुन्हा एकदा बॉल आपण पाहतोय चाललाय सरळ. 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. सीमा रेखा पार. आणखीन एक चौकार. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 24 अजूनही बनवायच्यात. 12 चेंडू 24 धावा, 24 धावा 12 बॉल हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. यानंतर आणखीन एक दुसऱ्या फेरीची मॅच सुद्धा ती सुद्धा चांगली रंगेली यात मात्र शंका नाहीये. कारण बीसीसी आगरसुरे आणि शुभा आश्वरे दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघांकडे बॅटिंग लाईनअप आहे, दोन्ही संघांकडे गोलंदाजी आहे. त्यामुळे यानंतरची मॅच सुद्धा अगदी चांगली रंगेल. तिथे 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये मंदारवरती आक्रमण झालं आणि आक्रमण करत असताना ऋतुजने तब्बल 3 चौकार आणि 2 षटकार ठोकत असताना 24 धावा त्या षटकामध्ये कुठून काढलात. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी संस्कृत 11 वाडगाव या संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश यांना मात्र आमंत्रित केलं. रुपेश यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलं. रुपेश यांच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. 12 चेंडूंमध्ये 24 धावा बनवायच्यात. 12 बॉल 24 धावा. पहिला बॉल उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न. इथे विकेट किपर चेंडूवरती अगदी आपलं स्वतःला सर्वस्व झुकून देतोय आणि त्यामुळे त्या बॉल अडवलाय. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये 24 धावा अजूनही बनवायच्यात. 11 चेंडू 24 धावा हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही शिल्लक आहेत. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये 24 बनवायच्यात. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे यावेळी संस्कृत 11 वाडगाव संघासाठी आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमरदीप कोळगाव संघासाठी. कारण 24 ची अजूनही रिक्वायरमेंट आहे. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 मध्ये 24 हे समीकरण आपण पाहतोय. उलट्या हाताने मारला फटका. क्षेत्ररक्षक विकेट किपर प्रेम रॉय इथे मात्र चेंडूवरती पोहोचतात आणि झेल पकडल्या फलंदाज कुणाल मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट माघारी परतल्या. कुणालला मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे मात्र दाखवला तर नवीन बॅटर अक्षय मैदानावरती आला. रुपेशने कमबॅक केलं इकडे. जिथे पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये अवघे 2 बॉल इथे मात्र हाताळलेत आणि 2 बॉलमध्ये एकही धावसंख्या न खर्च करता 1 विकेट इथे मात्र प्रस्थापित केली आहे. नवीन बॅटर अक्षय मैदानावरती दाखल होतोय. येणारे 10 बॉल शिल्लक आहेत. 10 मध्ये 24 बनवायचे आहेत. 10 बॉल 24. 12 मध्ये 24 हव्या होत्या. पहिले 2 बॉल डॉट आलेत. आता येणारे हे 4 बॉल आहेत ते पुन्हा एकदा रुपेश कोणत्या टप्प्यावरती हाताळेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर 24 बनवायच्या तर डिफेन्स सुद्धा करायच्यात. त्यामुळे प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून अगदी चांगले केले जातात. पुन्हा एकदा रुपेश चेंडू घेऊन सज्ज. यावेळचा बॉल बॅट अँड पॅड मध्ये जाऊन पडला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचतात. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे नव्हता परंतु थ्रो खराब असल्या कारणामुळे आपण पाहतोय इथे 2 मिळाल्यात आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय इथे मात्र पुढे सरकली आहे. 22 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये 22 बनवायच्यात. नऊ बॉल जिंकण्यासाठी 22. मागच्या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपातली ती धाव मिळाली आहे कारण थ्रो अगदी स्टंपवरती जाऊन आदळला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय ती सिंगल आली होती. येणारी 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये 22. यावेळचा बॉल पडल्यानंतर इथे मात्र खाली राहिला. डॉट बॉल चाललाय. धावसंख्या पुन्हा एकदा रोखून धरली आहे. 8 चेंडूंमध्ये 22. 12 मध्ये
24 हव्या होत्या, आता 8 मध्ये 22 बनवायच्यात. आहा, आणखीन एक बॉल इथे योग्य टप्प्यावरती मांडी ठोकून पंचांना सुद्धा सांगितलं जात आहे की हा बॉल अगदी 3 स्टंप समोर जाऊन पडलाय, त्यामुळे कदाचित तिकडे पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि फलंदाज लेग बिफोर द विकेट स्वरूपात अक्षय मैदानाच्या बाहेर. विकेट आली आहे, अगदी 3 स्टंप समोर जाऊन पडला, पायावरती हा बॉल आदळला आणि लेग बिफोर द विकेट स्वरूपात फलंदाज अक्षयला इथे मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. तर नवीन बॅटर मैदानावरती संकेत मैदानावरती दाखल होतोय. संकेत आता कोणते संकेत देईल आपल्या संघासाठी, कारण येणारे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये 22 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या, आता येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी 22 ची गरज. 7 बॉल 22 हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. संकेत स्ट्राईक हँडवरती आहे, बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज झालाय. हे षटक अगदी चांगलं हाताळलं, 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये आणि 2 विकेट सुद्धा प्रस्थापित केल्यात. यावेळचा बॉल हवेत उडवला, फिल्डर पुन्हा एकदा डाऊन दी बॉल, कॅच पकडल्या, याही बॉलवरती विकेट. संकेत सुद्धा बॅक टू दी डगआउट, फलंदाज होते बाद. बारा बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा लागल्यात. जिंकण्यासाठी गरज आहे 6 मध्ये 22. फक्त 2 धावा शंकेचं षटक इथे मात्र हाताळलंय. गोलंदाजी करत असताना रुपेशने 3 विकेट या षटकामध्ये आल्या, 2 धावा त्याने खर्च केल्या. महत्वपूर्ण योगदान या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर रुपेशचं पाहायला मिळालं. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती प्रफुल्ल यांना मात्र आमंत्रित केलं. प्रफुल्ल यांच्या खांद्यामध्ये हे षटक सोपवलं. हे षटक आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर हाणामारीचंच आहे. धावा 22 बनवायच्याच आहेत आणि त्याच वेळेला प्रफुल्लवरती जिम्मेदारी दिली आहे, जबाबदारी दिली आहे. आता त्या जबाबदारीचं ओझं घेऊन त्याला इथे मात्र गोलंदाजी करायची आहे. साही जे बॉल आहे तिकडे आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यामध्ये फेकावे लागतील. 6 मध्ये 22 बनवायच्या. जर्सी क्रमांक 21 आपण पाहतोय, 22 हव्यात, जर्सी क्रमांक 21. प्रफुल्ल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. गोलंदाज प्रफुल्ल इथे मात्र सज्ज होतोय. चला फास्ट खेळा, विनंती असेल, अजूनही 2 सामने बाकी आहेत. 6 बॉल 22 धावसंख्येची गरज. पहिला बॉल आखूड टप्प्याचा आडवा बाटने ठोकला, चेंडूला सरळ बाउंड्री लाईनची दिशा दाखवली आहे. षटकार. षटकार आतापर्यंत आपण पाहतोय बॅटिंग करत असताना ऋतुज याच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या या 6 पुढे सरकवली. येणारे 5 बॉल आहेत, 5 मध्ये 16 बनवायच्यात. 5 बॉल 16 हे समीकरण अजूनही या मॅच मध्ये शिल्लक आहे. अजूनही कंपल्सरी 2 स्ट्रोक इकडून मारायचेच आहेत. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर हे 2 स्ट्रोक आहेत ना, 2 षटकार इकडे मात्र ठोकावे लागतील ऋतुजला, कारण आतापर्यंत मॅच मध्ये इक्वेशन जागा ठेवलंय ऋतुजने, कारण 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. या बॉलचा बॉल बॅट अँड पॅड मध्ये 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता इथे
दुसरी धाव कंप्लीट. थ्रो. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल. चौथी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. मग चौकार गेला असता तर परवडलं असतं, असं सुद्धा आता काही प्रेक्षक म्हणत असतील. कारण जिथे 2 होत्या तिथे तब्बल अजून 2 मिळाल्यात. पाणी घेऊन चला मैदानामध्ये. चार चेंडू जिंकण्यासाठी 12 हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. मागच्या बॉलवरती त्या 4 आल्यात आणि त्यामुळे इक्वेशन बदललंय पूर्णपणे. आता 4 बॉल मध्ये 12 बनवायचे आहेत. आणखीन एक चौकार ऋतूच्या स्कोर कार्ड वरती ऍड केला जाईल. तब्बल आपण पाहतोय 3 चौकार आणि त्याच वेळेला 3 षटकार आणि एका बॉल वरती आपण पाहतोय इथे 4 धावा कंप्लीट केल्यात. त्यामुळे आता समीकरण 4 बॉल मध्ये 12चं शिल्लक राहिलंय. बीसीसीआय आगरसुरे संघाचा विचार केला तर त्यांच्या कोचिंग स्टाफ मध्ये आपण पाहतोय त्यांचे कोच सन्माननीय नील अष्टमकर यांना आपल्याला पाहायला भेटतंय. अनिरुद्ध सारख्या खेळाडूला घडवण्यामागे ज्यांचा हात आहे नील अष्टमकर जरूर इथे उपस्थित आहेत. येणारे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 12 बनवायचे आहेत. 4 चेंडू 12 धावा हे समीकरण या मॅच मध्ये ऋतुजवती पूर्णपणे जबाबदारी आहे या मॅच. कारण आतापर्यंत त्यानेच तर धावा बनवल्यात. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सरळ डीप फाईन लेग कडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी पुन्हा एकदा खराब आणि आता या बॉल वरती दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट स्वरूपात मैदानाच्या बाहेर. जीवनी प्राप्त करणारा चौकार. दोन चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा चौकार ऋतूच्या बॅट मधून आला त्यामुळे धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावफलकावरती धावा आता मात्र आपण जर पाहिला तर 41 झाल्यात. फुल टॉस आणि फुल टोल इथे मात्र वसूल करणारा हा बॉल षटकार देऊन चाललाय. 6 धावा.
संख्येची गरज. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे ही एक धाव बनवावी लागेल. येणारा एक बॉल, एक धावसंख्येची गरज. मागचा जो चौकार अडवला असता तर कदाचित आता हे समीकरण वेगळं असतं, परंतु आता एका चेंडूवरती हे समीकरण येऊन थांबलंय. एका बॉलवरती त्याचा 4 आल्या, त्यानंतर पुन्हा एकदा मिसफिल्ड झाली, तिथे 2 आल्या. एक्स्ट्राच्या धावा भरपूर साऱ्या खर्च केल्यात संस्कृती 11 वाडगाव संघाने, त्यामुळे इक्वेशन एक बॉलमध्ये 1चं शिल्लक राहिलंय. फील्ड रिस्ट्रिक्शन आता आपण पाहतोय, थोडंसं जवळ घेतलंय, शॉट मध्ये आणलं जातंय. एक बॉल 1, आणि इथे हवेत खेळत असताना बॉल आता सामना फिनिश केला आणि जिंकलाय तो म्हणजे संस्कृत 11 वाडगाव या संघाने. वेल्डन आणि हार्ड लक. माफ करा, अमरदीप कोळगाव संघाने आणि हार्ड लक संस्कृत